नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता 6 तारखेला जे हे आहे ते अश्विनी पौर्णिमा, अश्विन शुक्ल पौर्णिमा येत आहे अश्विन महिन्यामध्ये आणि त्याला आपण कोजागिरी पौर्णिमा असं म्हणत असतो. तो फेमस आहे कोजागिरी पौर्णिमा, पण तो अश्विन महिन्यात येत असतो. आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजे याचा अर्थच असं आहे की कोण जागत आहे, त्याच्यावरूनच याचं नाव जे आहे ते कोजागिरी असं पडलेलं आहे. कोण जागत आहे, कोण जागत आहे, कोजागिरी, कोण जागृत आहे असं. तर याचा अर्थ असं होतो की या दिवशी जे आहे ते साक्षात विष्णू भगवान आणि आई लक्ष्मी ते दोघे बी जे आहे ते आकाशात भ्रमण करत असतात आणि ते पृथ्वी तलावर येत असतात आणि बघत असतात की कोण जागत आहे, कोण जागा होऊन रात्री जागरण करून आपली सेवा करत आहे. जसं महादेवांचं आपण रात्री जागरण करतो महाशिवरात्रीला, त्याचं महत्त्व असतो. बालकृष्णाची जयंती जे असतं आपण कृष्ण जयंतीला, तेव्हा आपण जागरण करून त्यांची उपासना करत असतो. तसं काही वेळ असं असतं की रात्री जागरण करून जर आपण त्यांची सेवा केली तर देवता जे आहे प्रसन्न होतात. आता लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा आई लक्ष्मी जे आहे ते पृथ्वी तलावर येत असतात, म्हणून आपण लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा जागरण करायचं असतो आपल्याला. पण काही जण करतात, काही जण करत नाही. तर जो जागरण करून देवांची सेवा करत असतो त्यांना ते बघून आशीर्वाद देत असतात आणि जे झोपलेले असतात त्यांना काहीच नाही मिळत असं आहे. जो जागत आहे सो पावत आहे, जो सोवत आहे सो खोवत आहे, असंच याचा अर्थ आहे. त्यामुळे या दिवशी जो जागरण करतो आणि सेवा करतो देवांची, तर त्यांना आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो, जेणेकरून की त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रश्न असतात ते सगळं सुटत असतात. तर आता ही कोजागिरीचा महत्त्व काय आहे हा मी तुम्हाला सांगितलं, कारण की जागरण करून आपल्याला याचा सेवा करायचा असतो, कारण देव जे आहेत आई लक्ष्मी आणि विष्णू भगवान ते भ्रमण करत असतात. दुसरा की हे जे कोजागिरी पौर्णिमा आहे यामध्ये नेमकं कोणती सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. आता कोजागिरी कसा साजरा करायचा यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. पण आता यामध्ये की आपण सेवा कोणती करायची. आता सेवा तर मी सांगितले तुम्हाला की जागरण करायचं आहे आणि सेवा करायची आहे. तर सेवा म्हणजे काय करायची. आता काही जणांना जर सांगायला गेलं, जो नवीन व्यक्ती आहे तो सेवा म्हणजे काय त्यांना तोच कळत नाही, अर्थ नाही की सेवा म्हणजे नेमकं काय, की काय करावं लागेल. आता केंद्रामध्ये जसं येतात, तर सेवा म्हणजे एखादी प्रार्थना आहे, एखादा मंत्र आहे, एखादा स्तोत्र आहे त्याचा उच्चारण करणे किंवा एखादा देवांचा नाम जप करणे, याला सेवा असं म्हणलं जातं भक्ती मार्गामध्ये. तर आता सेवा आपल्याला काय करायची आहे या दिवशी कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे साक्षात आई लक्ष्मी, भगवान इंद्र, कुबेर आणि जे चंद्रदेव आहे या चारही देवांचं या दिवशी जे आहे, वर्षातून हा एकच दिवस असतो की ज्या दिवशी 4 देवांची आपण पूजा एकत्र करत असतो. याला कोजागिरी असं म्हणलं जातं. कोजागिरीच्या दिवशी 4ही देवांची पूजा एकत्र होत असते. आता या दिवशी सेवा कोणती करायची. सर्वात आधी आई लक्ष्मी येणार आहेत म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. सर्वात आधी जेव्हा आपण कोणतीही सेवा सुरुवात करत असतो तर आपल्याला स्वामी स्तवन, श्री स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं असतो, कारण की स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरणाशिवाय, स्वामी स्तवन शिवाय सगळी जी सेवा केलेली आहे ते अपूर्ण आहे. तर स्वामी स्तवन सर्वात आधी घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचा 1 माळ जप करायचा आहे. श्री स्वामी स्तवन, स्वामी समर्थांचा 1 माळ जप. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, काही आई लक्ष्मी या दिवशी आपण त्यांची पूजा करत असतो, म्हणून लक्ष्मी गायत्री मंत्र याचा 1 माळ जप करायचा आहे. आई लक्ष्मी सोबत फक्त पत्नीला नाही तर पतीचीही आपण या दिवशी आराधना करणे गरजेचे आहे, ज्यामुळे पत्नी सुद्धा खुश होणार आहे. त्यामुळे आपण आई लक्ष्मीसाठी लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 माळ जप करत असतो. भगवान विष्णूंसाठी विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप करत असतो. आणि या दिवशी लक्ष्मी कवच तुम्ही 1 वेळा म्हणू शकता किंवा 16 वेळा सुद्धा म्हणू शकता. श्री सुक्त 1 वेळा कुंकुमार्चन करू शकता किंवा 16 वेळा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुमच्याकडे जसं टाइम आहे, जसं तुम्ही जाऊ शकता स्वतःला. आणि काही जण काय असतात की ठीक आहे मी आधी बोलून घेते. तर लक्ष्मी कवच 1 वेळा किंवा 16 वेळा, श्रीसुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, कुबेरांचा मंत्र, या दिवशी कुबेरांचीही आपण पूजा करत असतो, म्हणून कुबेरांचा जो मंत्र आहे त्यांचा 1 माळ या दिवशी जप करायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र ते आहे तो 1 वेळा वाचायचा आहे. गीतेची जे 18 नावे आहे ते
एक वेळा आपल्याला म्हणू शकतो आपण। आणि गीतेचा जो 15वा अध्याय आहे, जो नित्य पुस्तिका असते त्यामध्ये सगळं काही मंत्र वगैरे दिलेले आहेत। तर गीतेचा जो 15वा अध्याय किंवा तुम्ही गुगलही केलं तर तुम्हाला तिकडेही मिळून जाणार। गीतेचा 15वा अध्याय एक वेळा, गीतेची 18 नावे एक वेळा, आणि जे व्यंकटेश स्तोत्र आहे तो एक वेळा म्हणायचा आहे। तर अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। आणि ज्यांना खूप काही जास्त त्रास आहे म्हणजे आयुष्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, तर त्यांनी ही जी सेवा आहे कोजागिरी पौर्णिमाला जे आपण सेवा सुरू करणार आहे त्यांनी तसंच लक्ष्मीपूजनपर्यंत ती सेवा तसंच कंटिन्यू चालू करावी, किंवा जोपर्यंत त्यांची आर्थिक सुधारणा होत नाही तोपर्यंत त्यांनी ही जी सेवा आहे रोज करायला हवी। विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, गीतेची नावे, कुबेर मंत्र, या लक्ष्मी कवच, या सगळी जे काही सेवा आहे जे कोजागिरी पौर्णिमाला तुम्ही करणार आहे ती पूर्ण लक्ष्मीपूजनपर्यंत किंवा आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला काहीतरी गुड न्यूज मिळत नाही, जोपर्यंत तुमची परिस्थिती सुधारणा होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही हे कंटिन्यू म्हणू शकता। हा खूप खूप प्रभावी असा हा सेवा आहे आणि आपण सुरुवात करत असतो कोजागिरी पौर्णिमेला। आणि पौर्णिमा एक असं तिथी आहे जे काही काम आपण सुरू करणार असतो या दिवशीपासून, तर तो काम जे आहे, जो नवीन व्यवसाय आहे, एखादी नवीन संकल्पना करून तुम्ही एखादी नवीन गोष्टी सुरुवात करत आहे तर ती पूर्णत्वाला जाते, कारण पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचा प्रतीक आहे। पूर्णत्वापासून पौर्णिमा झालेला आहे, म्हणजे पौर्णिमाला जे काही तुम्ही स्टार्टअप करणार आहे, कोणतीही नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही स्टार्ट करणार आहे, भले ते एक्सरसाइज करणं का असे ना आपल्या आयुष्यामध्ये, तर ते कोजागिरी पौर्णिमापासून जर तुम्ही किंवा कोणत्याही पौर्णिमापासून तुम्ही जर सुरू करणार आहे तर ती नक्की पूर्णत्वाला जात असते। तर ज्यांना खूप अडचण आहे त्यांनी या दिवसापासून जे आहे या लक्ष्मी प्राप्तीची ही जी सेवा आहे ते रोज आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही करायला सुरुवात नक्की करा। आणि अशा प्रकारे छोटीशी सेवा आहे जी आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि जो वेळ आहे या दिवशी करायचा। आता रात्रभर तुम्ही जर सांगितलं की रात्रभर जागायचं आहे, म्हणजे आता जागायचं तर आहे पण नेमकं कोणत्या वेळी जागायचं आहे असं नाही की आपण रात्रभर जागी आहे। तर जी महत्त्वाची वेळ असते यामध्ये 12 ते 12:39 हा जो टाइम असतो 39 मिनिटाचा, हा खूप महत्त्वाचा टाइम असतो। आणि या टाइममध्ये तरी तुम्हाला कमीत कमी जागे राहून सेवा करायची आहे। आणि ती कोणती सेवा करायची आहे ती पण आपण डिस्कस केलेलं आहे। आणि 12 ते 12:39 पर्यंत आपल्याला नक्की ही सेवा करायची आहे। आणि त्यानंतरही तुम्हाला जर शक्य झालं, तुमचं जोपर्यंत होत नाही पूर्ण सेवा तोपर्यंत तुम्ही हे करू शकता। आणि जेव्हा तुमची सेवा झाली तेव्हा तुम्ही झोपू शकता। तर जागरण करायचं आहे म्हणजे असं नाही की पूर्ण रात्रभर जागरण करायचं आहे, हा चुकीचा आहे ॲक्च्युली। पण जो महत्त्वाचा काळ आहे तितका काळामध्ये तुम्ही जागी राहून जर सेवा तुम्ही केली तर तुमची कोजागिरी जी पौर्णिमा आहे ते चांगल्या प्रकारे संपन्न झाली असं आपण म्हणता येईल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब तर ऑलरेडी आहे, व्हॉट्सअप वगैरे सगळ्यांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आई लक्ष्मीचा आशीर्वाद राहावं। श्री स्वामी समर्थ।